काल प्रभाग क्रमांक 14 मध्ये डीपी रोडच्या नावाखाली एक कारवाई झाली। कारवाई सकाळी झाली ती मला असं वाटते 10-10:30च्या आसपास मध्ये काहीतरी कारवाई केली। तुम्ही कारवाई बघू शकत असाल। पूर्ण ही असं डीपी रोड निघणार आहे, त्या डीपी रोडसाठी ही कारवाई केली। सांगण्यात असं आलं की ही डीपी रोडची कारवाई आहे म्हणून महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 तर्फे त्यांना अनधिकृत बांधकामाची नोटीस देण्यात आली की हे बांधकाम अनधिकृत आहे। हा डीपी रोड आला पहिली गोष्ट तर 1997 ला। पहिली गोष्ट तर आम्ही एक गोष्ट क्लिअर करतो की जर डीपी रोड बनत असेल तो डीपी रोड जर इकडच्या नागरिकांच्या फायद्यासाठी असेल तर तो नक्की डीपी रोड बनावा। पण जर डीपी रोडच्या नावाखाली मागे कोणती समजा कोणत्या बिल्डरसाठी किंवा कोणत्या दुसऱ्या प्रतिनिधीसाठी जर फायदा होत असेल आणि तुम्ही जर लोकांची यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत 1976 पासून प्रॉपर्टी असं यांच्याकडे पेपर आहेत, मग 1976च्या प्रॉपर्टी यांच्या ज्या आहेत हे लोक इथे जे त्यांचा जो व्यवसाय करतायत त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी त्रास देण्यासाठी तुम्ही डीपी रोडच्या नावाखाली ज्यांच्या कंपन्या तोडत असाल तर हे कितपत योग्य आहे? डीपी रोड बनतोय जर लोकांना फायदा होतोय तर ती गोष्ट नक्कीच चांगली आहे। पण हे लोक अधिकारी जर यांना अनधिकृत बांधकामाची नोटीस दिली 1997 ला डीपी रोड आला, मग 1997 पासून 2025 पर्यंत तुम्हाला कळलं नाही तुम्ही डीपी रोड बनवायचा आहे म्हणून? ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अनधिकृत बांधकाम 1976 ला यांनी बांधकाम केलंय, मग 1976 पासून 2025 उघडलं का तुम्हाला हे सांगण्यासाठी नाही अनधिकृत बांधकाम आहे म्हणून? म्हणजे कोणतरी तुम्हाला कोणतरी लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणतरी बिल्डर असेल ते तुम्हाला सांगत असतील की बाबा हे प्रॉपर्टी आम्हाला काय त्यांचा असेल समजा देणं घेणं असेल काही असेल की डीपी रोडच्या नावाखाली कारवाई करा, आम्ही बघतो बाकीचं करतो, म्हणजे हे लोकांना कोणी आधार नाही म्हणून तुम्ही काय पण कारवाई करा सुटणार? अनधिकृत बांधकाम आहे म्हणून ह्यांना नोटीस किती तारखेला तुम्ही? या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 6चे जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी ह्यांना 28 तारखेला संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी जवळपास शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता यांना नोटीस देतात। म्हणजे शनिवार रविवार तर सर्व बंद, सोमवारी सकाळी कारवाईला बसतात। मग यांनी काय करायचं? यांनी जर समजा कोर्टात जायचं, हे लोक शनिवारी कोर्टात सुद्धा गेले होते। त्यांचा कोणतरी एक आहे युट्यूब वरती त्याचे सकाळपासून त्यांनी बातम्या टाकल्यात की कोर्टात नाही गेले, त्याच्यानंतर त्यांना खूप दिवसापासून बोलवत होते। 2022 ला ह्यांना 1997चा डीपी रोड आला आणि फक्त 2022 ला एक नोटीस आली की बाबा इथून डीपी रोड बनणार आहे म्हणून, तर त्यासाठी तुम्ही भेटायला। तेव्हा हे 2022 पासून जेव्हा हे महानगरपालिकेमध्ये जात होते त्याच्यानंतर ह्यांना 2022 मध्ये महानगरपालिकेनेच कन्फर्म केलं की हा रोड सध्या आम्ही डीपी रोड बनवणार नाहीये म्हणून। त्यांनी जे सूट फाईल केलं कोर्टामध्ये, जे कोर्टाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये तर महानगरपालिका बोलते की आम्ही हा डीपी रोड नाही बनवणार आहे म्हणून। जर महानगरपालिकेला डीपी रोड नाही बनवायचा तर कोणाला खास सुटल्या डीपी रोड बनवायची आणि इकडच्या लोकांना फालतूमध्ये त्रास द्यायची? आणि जे कोणी सांगत फिरतायत की लोकांच्या फायद्यासाठी असा डीपी रोड बनतोय, अनोखा डीपी रोड बनणार आहे, जर लोकांच्या फायदा एवढाच विचार करताय तुम्ही तर बीएसबी प्रकल्प 2010 ला आला, तर 2010 पासून 2025 का उघडते त्या लोकांना अजून घरे देण्याबाबत? ती लोक कितपत पडले त्या शिफ्टिंग मध्ये? त्यांच्या घरी गेले का कधी तुमचे लोकप्रतिनिधी आणि तुमचे कार्यकर्ते? म्हणजे लोकांच्या फायद्याच्या नावाखाली डीपी रोडच्या नावाखाली तुम्ही या लोकांना हे करता। हे कार्य मला एक गोष्ट कळत नाही, समजा डीपी रोड आहे किंवा अनधिकृत बांधकाम त्याला काय पण पकडलं, हे कोण बनवणार? मीराबांतर महानगरपालिका। मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर यांचे कार्यकर्ते फिरतात कसे येते गुरुवारी आणि बुधवारी? नोटीस शुक्रवारी येते आणि यांचे कार्यकर्ते बुधवारी गुरुवारी फिरतात। या लोकांना धमक्या देत की बघा तुमच्या हे बंद करा, तुमचं सामान काढून घ्या, नाही तर तुमच्यावरती कारवाई म्हणून ह्यांना अधिकार कोणी दिला? हे यांच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेचे जे कोण संबंधित अधिकारी असतील तुम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकार दिलेत का की त्यांना जाऊन धमकवायचं आणि त्यांना सांगायचं की हे करायचं म्हणून तुमच्या कंपन्या खाली करा म्हणून? आता हे लोक सांगतात की आमच्याकडे बुधवार मंगळवार पासून अधिकारी आणि त्यांच्यावर त्यांचा कार्यकर्ता येतो आणि सांगतो की तुम्ही खाली करा, नाही तर मग कारवाई होईल, हे होईल। अरे ते अधिकारी बघून घेतील ना काय ते नाही काय करायचं किंवा नाही करायचं ते। हा जो डीपी रोड आहे हा 1997 ला आलेला आहे। 1997 पासून इकडचे जे आपले समजा डीपी रोड आला, आपले जे तिकडचे स्थानिक आमदार आहेत ते मला असं वाटतं त्यांचे 4थं टर्म आहे, 3 टर्म त्यांनी इकडेच काढलेले आहेत आमदारकी म्हणून, बरोबर? आता ते सध्या मंत्री सुद्धा आहेत। तर मला एक गोष्ट विचारायचं आहे आमदार साहेबांना की बाबा साहेब जर समजा डीपी रोड खोलायचा होता तर या 15 वर्षामध्ये तुम्हाला कधीच नाही वाटलं की हा डीपी रोड खोलावा म्हणून? आता नवीन डीपी येतोय, अर्जून होणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आता डीपी रोड खोलावा म्हणून लोकांच्या फायद्यासाठी। 25 वर्ष का नाही खोलला हा डीपी रोड? तेव्हा वाटलं नाही की हा डीपी रोड खोलावा म्हणून? कारण आता समजा जर तुम्ही 25 वर्ष 1997 ला डीपी आला, जर तुम्ही 98 ला जर डीपी रोड खोलला असता तर या कंपन्या किंवा या लोकांना कळलं असतं, त्यांना त्यांचा काही मोबदला भेटला असता, काही भेटला असता। आता पुढे जी बाधित काही घरे निघतील काय होतील त्यांचं नुकसान कोण भरून देणार? तुम्ही तर येणार, तुमचे जे कोणी अधिकारी आहेत ते येणार, डायरेक्ट कारवाई करणार आणि निघून जाणार हे अधिकारी। आणि मी पहिल्यांदा असं बघतोय की प्रभाग 6चे अधिकारी असे आहेत की पहिल्यांदा कारवाई करतात आणि त्याच्यानंतर मार्किंग करतात। म्हणजे पहिले मार्किंग केली जाते की बाबा एवढा रोड डीपी मध्ये जातोय, त्याच्या पुढे कारवाई केली जाते की बाबा इथपासून आम्ही महानगरपालिकेची हद्द किंवा आरक्षित जमीन आम्ही कारवाई करतो। तर पहिले कारवाई केली
त्यांचे जे काय ते तोडलंय तुम्हाला ते पण आतमध्ये दाखवतो मी. आणि त्याच्यानंतर त्यांनी मार्किंग चालू केली की बाबा आता मार्किंग करावी लागेल आपल्याला. एवढे शहाणे अधिकारी बसलेत महानगरपालिकेमध्ये. आणि ही डीपी रोड बनवायचा आहे नाही बनवायचा आहे हे सर्व फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत. त्यांना जे कोणाला अर्जुन बनत असेल बिल्डरला फायदा करून द्यायचा आहे की अजून कोणत्या लोकप्रतिनिधीला फायदा करून द्यायचा आहे हे तर आता नागरिक बघतीलच पुढे जाऊन त्या डीपी रोडचा किती होतोय तो. मला एवढं सांगायचं की हे जे तुम्ही खोटा बनाव जो तयार करताय ना डीपी रोडच्या नावाखाली, एवढी जर तुम्हाला पुळका असेल ना प्रभाग क्रमांक 14च्या नागरिकांचा तर तुम्ही तो बीएसएबी प्रकल्प पहिला पूर्ण केला असता. कारण तिकडचे नागरिक तिथे कितपत पडलेले आहेत. तुम्ही तो पुळका आणायचा बंद करा की बाबा आम्हाला नागरिकांसाठी आणि त्यांचे कार्यकर्ते जे सांगत फिरलेत की आम्हाला असा अनोखा रोड बांधलाय तसा रोड बनतोय म्हणून. तर मला एवढं सांगायचं या डीपी रोडच्या नावाखाली या लोकांना त्रास दिला जातोय. ही लोक किंजल एंटरप्राइज म्हणून जी कंपनी आहे हे कंपनी हे वारंवार महानगरपालिकेमध्ये गेले होते. इंजिनियरशी बोलणं झालं होतं. इंजिनियरने त्यांना सांगितलं होतं की बाबा सोमवारी मंगळवारी या म्हणून. शुक्रवारच्या गोष्टी आहेत त्या. हे जसे ना शुक्रवारी यांना कळलं की बाबा इकडे त्यांचा कार्यकर्ता आणि कोणतरी महानगरपालिकेचे अधिकारी ते राऊंड मारतायत तर त्यांना कळली तर काही प्रॉब्लेम होईल. ते महानगरपालिकेमध्ये गेले. खांबीत साहेबांना भेटण्यासाठी गेले होते. खांबीत साहेब जागेवरती नव्हते. ठीक आहे ते कोणत्या मिटिंगसाठी गेले असतील तर तेव्हा इंजिनियरशी बोलणं झालं होतं. इंजिनियरनी सोमवारी सांगितलं होतं की सोमवारी नंतर मंगळवारी भेटायला हे सोमवारी मंगळवारी भेटायला तोपर्यंत सोमवारी सकाळी कारवाई करून मोकळे झाले. म्हणजे तिकडचे पण दरवाजांनी पहिलेच बंद केले हाताने. जर हे समोर जे बाधित आहेत ते जर समजा मीटिंगसाठी तयार होते चर्चेसाठी तयार होते बांधकाम विभागाकडून त्यांना पत्र आलं होतं ते त्यांच्यासाठी बोलायला भेटायला पण जायला तयार होते. त्या अधिकाऱ्यांना घाई करायची गरज काय होती पटापट कारवाई करा म्हणून. तुम्ही कारवाईसाठी एवढी घाई कशाला करत होते. म्हणजे कोणाचे तुम्ही हे जे आर्थिक देणं घेणं जर तुम्ही समजा करताय त्याच्या बदल्यात या गोष्टी करताय तुम्ही तो कोणाच्या सांगण्यानुसार या गोष्टी करताय. ठीक आहे तुम्ही आता कारवाई केली आता किती दिवसात डीपी रोड तुम्ही पूर्ण करून देता ते सांगितलं का जाहीर केलं का तुम्ही की बाबा चला या पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही डीपी रोड ओपन करून देतो म्हणून. म्हणजे घाई जी केली तुम्ही याच्यासाठी आणि कशासाठी. आणि या ज्या किंजल एंटरप्राइजच्या जे कोणी आहेत लेडीज आहेत त्या सांगतात की आम्हाला वारंवार त्यांचा कार्यकर्ता कोण होता तो वारंवार आमच्या कंपनीमध्ये येत होता काही लालच देण्यासाठी की तुम्ही एवढ्याला प्रॉपर्टी विका एवढ्याला प्रॉपर्टी विका. आणि तो सांगतो तुम्ही समजवण्यासाठी सांगत जात होतो म्हणून. अरे मला एक गोष्ट कळत नाही तू महानगरपालिकेचा अधिकारी आहे का. तू महानगरपालिकेचे तुला राईट्स दिलेत का की बाबा डीपी रोड चाललाय किंवा काही अनधिकृत बांधकाम आहे तर तू जाऊन त्या लोकांना समजव म्हणून तुला अधिकार दिलेत का. मग कशाला स्वतः शांतपणा करायला जातो त्यांना भेटायला जातो. तुला कोणी सांगितलं भेटायला. तुझ्याकडे राईट्स आहेत का नाही आहेत का त्या गोष्टीचे. हे फक्त आहेत ना लोकांची दिशाभूल कशी करायची आणि लोकांना कसं फसवायचं या गोष्टी या लोकांना खूप चांगल्या माहिती आहेत. जर यांना एवढाच पुळका आहे ना तर तो बीएसएबी प्रकल्प पूर्ण करा. जे लोक खितपत पडले ज्यांना बघायला पण जात नाही 10-15 वर्ष त्यांना बघायला जावा त्यांच्यासाठी तो पहिला प्रकल्प पूर्ण करा आणि त्याच्यानंतर हा डीपी रोड ओपन करा. आणि या डीपी रोडची सध्या प्रभाग क्रमांक 14ला कोणतीही गरज नाहीये. प्रभाग क्रमांक जर तुम्ही ह्याच्यामध्ये 100-200 करोडचा निधी वापरत असाल या डीपी रोडसाठी तर माझी इकडच्या मंत्र्यांना आमदार खासदार जे कोणी असतील त्यांना माझी कळकळीची विनंती पहिला तो बीएसएबी प्रकल्प पूर्ण करा. त्याला पैसा लावा. तिथली जी शिफ्टिंगमध्ये लोक खितपत पडलेले आहेत ना कोणत्या हालतीमध्ये त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून द्या. आणि मग तुम्ही डीपी रोड करा. कारण या डीपी रोडमुळे असं नाही का तिथं ट्रॅफिक तासन-तास ट्रॅफिक लागतं आणि तुम्हाला डीपी रोड खोलायचं तसं काही होत नाही. काश्मीरमध्ये आम्ही पण काश्मीरमध्ये राहतो. तुमचा कार्यकर्ता भले राहत असेल कुठेतरी दुसरीकडे पण आम्ही काश्मीरमध्ये राहतो. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की अशी कोणती गोष्ट होत नाहीये. डीपी रोडच्या नावाखाली या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न बंद करा. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांची खरंच काहीतरी करायचं तुमचा कार्यकर्ता द्या सोडून तो तर फक्त दलालामध्ये बिझी असेल त्याचं काय असेल ते असू द्या. फक्त तुम्हाला सांगतो साहेब कारण तुमच्या इमेजला डाऊन करण्यासाठी या गोष्टी करतात. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांना फायदा व्हायला पाहिजे तर बीएसएबी प्रकल्प पहिले पूर्ण करा. त्यातल्या लोकांना पहिले घरं द्या. डीपी रोडमध्ये खर्च करण्यापेक्षा त्या लोकांचे पहिले हक्काचं काहीतरी बघा. आणि हे जे कोणी बाधित आहे यांचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा काही झालेलं आहे यांची मिटिंग करून यांच्याशी फायनल तर करा. डायरेक्ट येऊन तुम्ही घरं तोडणार डायरेक्ट येऊन तुमच्या कंपन्या तोडणार या गोष्टी सध्या बंद करा. कारण तुमची दिशाभूल तुमचेच कार्यकर्ते काही करत असतात आणि फेसबुकला किंवा युट्यूबला सकाळपासून चालू असतात. तर माझं एवढंच सांगणं आहे प्रभाग क्रमांक 14च्या नागरिकांना की हा डीपी रोड तुम्हाला खरंच वाटतं का डीपी रोडच्या सध्या गरज आहे. तासन-तास तुमच्या काश्मीरमध्ये ट्रॅफिक लागतं तुम्हाला दुसऱ्या रोडची पर्यायी रोडची गरज आहे. तर प्रभाग 14चे नागरिक सजग आहेत त्यांना माहिती आहे की या गोष्टी कशासाठी चालल्यात बिल्डरच्या लोकप्रतिनिधींच्या फायद्यासाठी या गोष्टी चालल्यात. तर हे सध्या सतत थांबवा. जर इथे तुम्ही निधी आणत असाल तर तो बीएसयूपी साठी आणा. बीएसयूपीच्या लोकांना हक्काची गरज आहे त्याच्यानंतर याच्यासाठी बघा. तो तास थांबतो. जे अनधिकृत बांधकाम म्हणून जी नोटीस दिली होती त्यांना या बांधकामाला आपल्या प्रभागाधिकारी कांचन गायकवाड मॅडमनी नोटीस दिली होती की अनधिकृत बांधकाम आहे त्याचे पेपर जे काय समजा असेल. मग अनधिकृत बांधकाम फक्त हेच आहे किंजल एंटरप्राइजचं. बाजूला हॉटेल आहे पूर्ण हा सरळ बघा. सरळ बघू शकता तुम्ही किती इंडस्ट्रीज बांधलेल्या आहेत किती कंपन्या बांधलेल्या आहेत. ते अधिकृत आहेत. यांचे पेपर दाखवा की अधिकृत आहे. तुम्ही यांना परमिशन दिली आहे का. म्हणजे अनधिकृतच्या नावाखाली तुम्ही यांना तोडलं म्हणजे बाकीचे अधिकृत आहेत म्हणून तुम्ही हात नाही लावला बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट हा जो डीपी रोड आहे ना हा सरळ चाललाय. पहिले सरळ होता 1997चा प्लॅन आमच्याकडे पण डीपी रोड हा सरळ चालला होता. मग मध्येच क्रॉस का नेला त्या बिल्डिंगच्या इथून म्हणजे कोणाचा फायद्यासाठी. हा रोड बघा ना तुम्ही. हा जर सरळ रोड असेल तो ब्रिज आहे त्या ब्रिज पासून जर डीपी रोड काढताय तर तुम्ही सरळ नेला पाहिजे डीपी रोड प्रमाणे डीपी लाईन प्रमाणे. मग तुम्ही क्रॉस का नेताय. कोणाचा फायदा याच्यामध्ये डीपी लाईन क्रॉस करून घेऊन. ह्याच्यामध्ये आहेत उत्तर त्या कार्यकर्त्यांकडे त्या क्रॉस का चाललाय.
आणि अनधिकृत बांधकाम आहे, तर अनधिकृत बांधकाम हे सर्व असेल. आणि जरी अधिकृत असेल तर त्याची जे अधिकृतसाठी तुम्ही काय पेपर दिले असेल ना महानगरपालिकेने, कारण कारवाई इथे येऊन तुम्ही कारवाई नाही केली म्हणजे ते अधिकृत आहेत, तर त्याचे पण पेपर आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला पण कळेल की अधिकृत आहे की अनधिकृत आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद.